तुम्ही अजून चव नाही चाकली फाशिझमची. हिटलर सारखा फाशिझम नाही येणार. हा जिवंतपणी मरण यातना देणारा फाशिझम असणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं माणूस बनण्यासाठी शिका. आम्ही साहेब होण्यासाठी शिकलो आणि त्याची टिमकी वाजवतात आमचे सगळे लोक. बाकी सणवार जे आहेत ते आपल्याकडे हिसकावून घेतलेले आहेत. हे मुळात ऋतूच्या अनुषंगाने भारतामध्ये सगळे सण तयार झालेत. ते त्यांच्यावर धर्माची पुटं, जातीची पुटं, कर्मकांड ही सगळे टाकलेले आहेत. पर्यायी सण उभे करावे लागतील, पण डिजिटल आर्मी आहे त्यांच्याकडे. ती खऱ्याचं खोटं करते ना. मग आपण आपले वॉर रूम्स बनवायला पाहिजेत. त्यांना मी विचारलं अरे काय प्रॉब्लेम आहे. ते बोलले व्हॉट एव्हर यू आर स्पीकिंग अबाउट कल्चरल पॉलिटिक्स दॅट इज करेक्ट, बट द बेसिक प्रॉब्लेम इज अ फिलॉसॉफिकल क्रायसिस. अख्खी मानवजात ही एका तत्वज्ञानाच्या संकटाशी झुंजत आहे आणि त्यातून हे सांस्कृतिक लक्षणं दिसत आहेत सगळी. हे जे काल बंगालमध्ये लेनिनचा पुतळा पाडला, बुलडोजर फिरवले, एका एकट्या बाईला 10-12 गुंड असे खेळतायत, हिंसक लोक उभे राहिलेले आहेत. ही लक्षणं आहेत. खरा कॅन्सर हा फिलॉसॉफीचा आहे. खरा कॅन्सर तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधला आहे. हे तत्वज्ञानाच्या क्षेत्रातलं संकट जर आम्हाला बाहेर काढायचं असेल तर आम्हाला बुद्धाकडे जावं लागेल. पण बुद्धाकडे जाऊन तिथं थांबला तर मेला. आजच्या काळातला बुद्ध शोधावा लागेल. आजच्या काळातलं नवायान बाबासाहेबांनी नवायान दिलं. मी बौद्ध आहे म्हणून सांगत नाही, भारत बौद्ध आहे म्हणून बोलत नाही. मी तुम्हाला एक माणूस म्हणून सांगतो. बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या आजच्या काळातला जो काय अंश आहे, जे काय निघेल ते आम्हाला शोधावं लागेल. आजच्या काळातला बुद्ध विकसित करावा लागेल. आजच्या काळातलं वारकरी संप्रदायानं जे राजकारण केलं ते आजच्या काळात काय असणार आहे फडतरे महाराज. आजच्या काळातला वारकरी संप्रदाय आपल्याला उभा करावा लागेल. आपला विठ्ठल, आपल्या विठ्ठलाला विकसित करावं लागेल. आपल्या सगळ्या भजन परंपरेला, कीर्तन परंपरेला विकसित करावं लागेल. नव्या काळातला वारकरी संप्रदाय आम्हाला उभा करावा लागेल. नव्या काळातले फुले आंबेडकर आम्हाला विकसित करावे लागतील. आज आम्ही भक्ती परंपरेमध्ये अडकलेलो आहे. बुद्धानं मूर्ती पूजेला विरोध केला. बुद्धाच्या सगळ्या जगात जास्त मूर्त्या आहेत. बाबासाहेबांनी व्यक्ती पूजेला विरोध केला. बाबासाहेबांची सगळ्यात जास्त व्यक्तिपूजा चालू आहे. हा त्यांच्या तत्वज्ञानाचा पराभव आहे. आणि म्हणून हे दुःखानं सांगतोय मी. म्हणून नवा विठ्ठल, तुम्ही म्हणाल नवा विठ्ठल देव काय. तुम्हाला देवाची गरज नसेल. नाही, अहो इथे सगळे 95% लोक जे आहेत ना हे हुशार आहेत सगळे, त्यांना देवाची गरज नाही. देवाची गरज माझ्या आईला आहे. अहो ती जर कुणाच्या जर खांद्यावर मान टाकली आणि तिचा जर केसाने गळा कापला तर तिनं मान कुणाच्या खांद्यावर टाकावी. माणूस असुरक्षित झालेला आहे, तो बाबाबुवांच्या पाठीमागे जातोय. ही असुरक्षिततेची लक्षणं आहेत. पण धर्मसदृश्य काहीतरी उभं करावं लागेल. ते एवढा मी शहाणा नाही. मी धर्म म्हणत नाही भारत, मी धर्म म्हणत नाही. पण माणसाचं एक व्यक्तिगत जीवन आहे, अंतर्गत जीवन, त्याची उत्तरं आम्ही शोधली नाही. ती शोधावी लागतील. मी शोधणार आहे का नाही. हे पुन्हा कलेक्टिव्ह आहे. हे सगळ्यांचं काम आहे. सगळ्यांना एकत्र करावं लागेल. वारकरी संप्रदायामधले जे जे मानव्याचा विचार करणारे
जे जे महाराज आहेत त्यांच्या सोबत मी जाऊन त्यांच्या पाया पडणार आहे. साम्यवादाचा विकास करू इच्छिणारे, या देशामध्ये 100 वर्षाहून अधिक काळ असणारे साम्यवाद्यांच्या सुद्धा जाऊन मी पाया पडणार आहे. बाबासाहेबांच्या चळवळीत जास्त आमच्याकडे फटाफूट आहे, आमच्याकडे फटाफूट आहे, पण आम्ही जाणार आहोत त्यांच्याकडे. कारण या सगळ्यांचं एक काम आहे, तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधला पर्याय. दुसरा, तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधला पर्याय मिळाला की तात्कालिक दिशा क्लिअर होईल, की तात्कालिक आत्ता काय करायचं. त्यातल्या काही गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत की या देशामध्ये एक अवैदिक परंपरा आहे, त्या अवैदिक परंपरेचा विकास करावा लागेल आणि वैदिक परंपरेच्या विरुद्ध लढा द्यावा लागेल. आजची जी लाईन आहे, आज काय करायचं, तर आज 4-5 गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या. भूक लागली का रे? बोलू का? नाही, मला भीती वाटते कारण माणसं भुकेलेली हो. हा, तर पहिली गोष्ट ते माझ्या मेरे बहिणीने बोला, एज्युकेशन. हो, बाबासाहेबांनी पण सांगितलं की शिका शिका. आम्ही शिकलो, पण काय शिकलो? माणूस बना नाही शिकलो, आम्ही साहेब बनाय शिकलो. आणि आम्ही साहेब झालो ते झालो, आणि आम्ही आमच्याच माणसाचा गळा धरला खाली, कारण आम्ही माणूस नाही झालो ना. बाबासाहेबांनी सांगितलं माणूस बनण्यासाठी शिका. आम्ही साहेब होण्यासाठी शिकलो, आणि त्याची टिमकी वाजवतात आमचे सगळे लोक. भक्ती संप्रदाय बाबासाहेबाचा, आता कसलं बाबा ते बाबासाहेबाची भक्ती, तर ते म्हणजे भयानक येते. ते काय सांगत बसत नाही, हाणतील मला. ती म्हणजे तिकडे जाऊन बोलतो असा आपल्या विरुद्ध. हो, आता जात लय टाईट झाली. हा, अण्णाभाऊ साठेंचं नाव घ्या, ताबडतोब आहे हल्ला. मी त्यांचा वारस आहे, अण्णाभाऊंचा वारस आहे. हा, मी सांगतो तुम्हाला की आंबेडकरी चळवळीमध्ये फाटाफूट आहे, पण तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगतो, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आम्ही तुटलेलं आहोत होय, पण आमच्या मध्ये सांस्कृतिक देखी नाही. समजा उद्या बाळासाहेब आंबेडकरांच्या हाताला खतखतलं तर महाराष्ट्राचा पूर्ण पावडर करायची ताकद आमच्यात आहे. आम्ही सगळे एकत्र. ते रामदास आठवले तिकडे गेले, त्यांच्या नावानं आमच्यातले प्रत्येक माणूस शिवी देतो. ते मला पण लय म्हणजे आता काय सांगायचं, घरातलं दुखणं आहे, जास्त बोलत नाही, पण ते त्यांच्याकडे मी एकदा तब्येत खराब होती भारत. मला कसं आहे, आपल्याला आपल्या काळातले जे लोक होते ते कुणी आजारी पडलं तर वाईट वाटतो. आता उद्या गुरव सर आजारी पडले, आम्ही ताबडतोब जाणार आहे. आज तात्या नाहीत, मगाशी माझ्या डोळ्यात म्हणजे असं आलं की तात्या असते तर किती बरं झालं असतं. तर ते रामदास आजारी पडले बाबा, मला कळलं, मी गेलो. मला म्हणला काय तुझं काय, म्हणलं ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे. मला काय करतो सध्या? म्हणलं काय नाही, माणुसकी शाळा चालवतो. लगेच गडी उठला, ते माझा सत्कार करा. तुम्ही चालवा माणुसकीची शाळा, पण आमच्यावर टीका करणे टाळा. ही काय भानगड आहे? चुकीच्या कविता चुकीच्या ठिकाणी वाचणारे लोक सुद्धा आमच्याकडे आहेत, पण त्यांना जर काय झालं, कुणी मारलं तर आम्ही सगळे एकत्र होणारे लोक आहे. म्हणून आणि आंबेडकरी समाजाची दानत आहे. उद्या जर ही चळवळ उभी राहिली तर, आणि त्यांना सत्य कळलं की हे सत्य आहे, हे चांगले आहेत, करेक्ट आहेत, तर आमच्या बहिणी गळ्यातलं मंगळसूत्र पण काढून देतात. ही दानत आहे. ही दानत बाकीच्या पण समाजामध्ये आहे, पण आपल्याला ती प्रामाणिकपणानं तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधलं आणि आत्ता काय करायचं त्या क्षेत्रामधलं संकट जे आहे ते पहिलं निराकरण करावं लागेल. आपल्याला शाळा शिका म्हणून सांगितलं. अरे शिका नाही नुसतं, आपल्याला पर्यायी शिक्षण उभं करावं लागेल. आता आम्ही थोडासा एक प्रयोग केलेला आहे माणुसकीच्या शाळेचा. मी म्हणत नाही तुम्ही सगळे ते माणुसकीची शाळा चालू करा, असली इच्छा तर करा, पण आम्ही चर्चा करू.
आणि पर्याय त्याचा निर्माण करू. शिक्षणामधला पर्याय. दुसरा पर्याय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. सण वार जे आहेत ते आपल्याकडे हिसकावून घेतलेले आहेत. हे मुळात ऋतूच्या अनुषंगाने भारतामध्ये सगळे सण तयार झालेत. त्यांच्यावर धर्माची पुटं, जातीची पुटं, कर्मकांड ही सगळे टाकलेली आहेत. पर्यायी सण उभे करावे लागतील. पण जे आहेत सण जेवढे दुरुस्त होत आहेत घासून पुसून ते नीट करून त्यातनं एक नवा विचार आपल्याला घेऊन जावा लागेल आणि नवे सण उभे करावे लागतील. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना. काय लोकांना वाटतं की चला ठीक आहे पण जनता म्हणते हाय स्वतंत्र, ठीक आहे, सकाळी झेंडावंदन करावं आणि दुपारी या देशातल्या तरुणांसाठी फ्रीडम ऑफ फेस्टिवल ऑफ फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा उत्सव आपण डिझाईन केला पाहिजे. भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या दिवशी सगळीकडे गुरु शिष्य परंपरेचं काय काय होतं. आपण नवा सण डिझाईन केला पाहिजे. तो फेस्टिवल ऑफ नॉलेज, ज्ञानाचा उत्सव, तो डिझाईन करावा लागेल. त्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल. आपली प्रतीकांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे हे मी बोलत नाही, पण आपली प्रतीक एकदा चोरीला जायला लागली की समजायचं आपल्याला आवटी लागली. छत्रपती शिवरायांचं प्रतीक या मनुवाद्यांनी चोरलं. त्याच्यावर काय 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 गोष्टी आरोपित केल्या आणि एक ओळखू शकणार नाही असे महाराज आमच्या समोर आणले. आपल्याला पर्याय उभा करावा लागला. शिवाजी अंडरग्राउंड लिहावं लागलं, करावं लागलं आणि फार कष्टातनं केलं. ते काय तर मी माझी पाठ थोपटून घेत नाही, लय त्रास होता, पण हे करावं लागेल. आपली प्रतीकं जी आपली आहेत, आता बाबासाहेबांचं प्रतीक चोरीला जाण्याची शक्यता आहे, मोठी शक्यता निर्माण झाली. भारत त्या दिवशी आरती झाली, महाआरती. मुंबईला ते काय 1000 लाख दिवे सोडले. हे सगळं म्हणजे आतमध्ये शिरलेले आहेत आणि हे शिरून आतमध्ये शिरून पोटळा फाडतात. हे लक्षात ठेवा. म्हणून आपली प्रतीका आपण जपून ठेवली पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ यासाठी आहे आणि ते काम करणार आहे. आपण करावं लागेल. नाही केलं तर मरण आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही जे प्राध्यापक अमुक तमुक आहे ना, हे परिस्थिती लय खराब आहे भाऊ. IPS IAS ऑफिसर कधी माझ्या कानाला लागतात तेव्हा दादा परिस्थिती लय खराब आहे, काम करता येत नाही. जेबीमाले पैसे घेऊन येतात. काहीतरी करा. तुम्हाला वाटत असेल की तुमचा पगार तुमच्या सगळ्या काही व्यवस्थित चालू आहे, पेन्शन तुम्ही अजून चव नाही चाकली फाशिझमची. हिटलर सारखा फाशिझम नाही येणार. हा जिवंतपणी मरण यातना देणारा फाशिझम असणार आहे. नीट जगू देत नाही, न जगू देणारा. एक जेनोसाइडची जी थिअरी आहे, इथे जे काय प्राध्यापक आहेत त्यांना माहीत असेल, पेरिनियल जेनोसाइड नावाची एक थिअरी आहे. आईच्या गर्भात बाळ असताना हे जे माणुसकीचे शत्रू जे आहेत ते प्लॅन करतात. त्या गर्भातून येणारा जीव उद्या गुलाम कसा बनेल त्याचं प्लॅनिंग आहे त्यांच्याकडे. तुम्ही कुठल्या गोष्टीत, तुम्ही कुठल्या भ्रमात आहात? कुठल्या भ्रमात आहात तुम्ही? हे साहित्य संमेलन संपल्यानंतर आपल्याला प्रतीकांच्या बाबतीमध्ये झालं. हे जे काय गाणी, सिनेमा, अमुक तमुक ह्याच्यामध्ये थोडं बहुत काम आहे, पण आता एवढं मार्केट खराब आहे. दादाजीराव, तुम्हाला चांगलं माहिती आहे की आपण जिकडे जातो तिकडे कार्यक्रमांना गेलो, लोक म्हणले गाणं म्हणा, आपण गाणं म्हटलो. पण आता भक्ती परंपरा खूप मोठी आहे. आपलं गाणं लोकांनी काय ऐकलं? कारण आपण भक्ती करत नाही, आपण विचार सांगतो. वी आर नॉट मेअरली सिंगर्स, वी सिंग थॉट्स. हम विचार गाने वाले लोग हैं.
हम विचार करते हैं, पण भक्ती परंपरा वाढीस लागलेली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटनं या कलेची वस्तू केलेली आहे. उल्का एक खूप सुंदर गाणं म्हणते, ते गाणं बंगाली आहे. ती म्हणते, अरे कोळसा विका, बटाटे विका, पण आपले डोळे विकू नका, आपले अश्रू विकू नका. अश्रूंचं सुद्धा कलेची कमोडिटी झालेली आहे आणि ती बाजारात आहे. आणि म्हणून अल्टरनेटिव्ह कला साहित्य हे उभं करावं लागेल. चित्रकला शिल्पकला आणि एक महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागणार आहे, तो आहे सोशल मीडिया. हे जे नवीन आलं डिजिटल युग, या डिजिटल युगासाठी पहिली एक डिजिटल आर्मी बांधावी लागेल. आर्मी हा शब्द जरा ताप देणार आहे, पण त्यांच्याकडे सैन्य आहे, डिजिटल आर्मी आहे त्यांच्याकडे. ती खऱ्याचं खोटं करते ना. मग आपण आपले वॉर रूम्स बनवायला पाहिजेत. तालुक्यात उल्का आपण पहिला वॉर रूम आपल्या रायगडमध्ये सुरू करू. मी तुझ्या सोबत आहे. हा उल्का अत्यंत चांगलं काम करते आहे. माझी बहीण आहे म्हणून मी तिची स्तुती करत नाही. अत्यंत हुशार. या काळातलं जे सांस्कृतिक राजकारण जे स्त्रीला कळलेलं आहे, ही आहे उल्का. आपण रायगडमधनं सुरू करू. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सुरू करू. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक तालुक्यात आपले कल्चरल नॅरेटिव्ह बनवणारे वॉर रूम्स तयार करावे लागतील. त्याचबरोबर आपल्याला जे टेक्नोक्रॅट्स आहेत, आता मला खरंच काय कळत नाही. 1984 मी ग्रॅज्युएट झालो, चांगल्या मार्काने पास झालो. एका विषयात मुंबई विद्यापीठाचा गुरव सर मी गोल्ड मेडलिस्ट आहे एकाच विषयाचा. पण आहे ना, तिथून आलो. आम्हाला इंग्रजी येत नव्हतं आणि मला लय आनंद झाला. आणि त्याच वर्षी हे कम्प्युटर आलं. म्हणलं लेखा हजारो पिढ्यामध्ये माझ्या मी एकटा ग्रॅज्युएट झालो आणि झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी अंगठा बहादर झालो. नवी मुळाक्षर आली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुळाक्षर का शिकवली? कारण ते त्या काळातलं तंत्रज्ञान होतं. अ ब क ड ई जे काय आहे ते त्या काळातलं तंत्रज्ञान होतं. आजच्या काळातलं जे तंत्रज्ञान आहे ते हे सायबर आणि बाकीचे डिजिटल जे काय आहे ते आहे. ते शिकवण्याच्या शाळा काढाव्या लागतील. एका बाजूला माणुसकीच्या शाळा काढाव्या लागतील, दुसऱ्या बाजूला हे डिजिटल तंत्रज्ञान शिकवणाऱ्या शाळा काढाव्या लागतील. हे असले साहित्य संमेलन मला वाटतं आता घेणं बंद करावं. वाईट वाटून घेऊ नका. कारण हे काय, एका बाजूने कोणतरी सांगतो, दुसऱ्या बाजूने लोक ऐकतात. ठीक आहे, पर्याय नव्हता. आता आपल्याला युट्यूबर्स लोकांची साहित्य संमेलनं घ्यावी लागतील. युट्यूबर लोकांना एकत्र करून जे लोक नवं लिहित आहेत ते माध्यमांतर झालेलं आहे. पूर्वी कथा लिहिल्या गेल्या, कथा लिहायचे बाबूराव बागुल, अण्णाभाऊ साठे. आता मुलं शॉर्ट फिल्म्स बनवत आहेत. शॉर्ट फिल्म्स. पूर्वी कादंबऱ्या लिहित होते, आता सिनेमा बनवत आहेत मोठ्या प्रमाणात. माध्यमांतर झालेलं आहे. माध्यमांतर झालेल्या काळामध्ये या साहित्य संमेलनाचा तो फॉर्म आहे, हा कृतीबंध आहे, तो आपल्याला बदलावा लागेल. तुम्हाला मी हे यासाठी सांगतो, इव्हेंट केलेलं मुवमेंट तयार होत नाही. अशी इव्हेंट करा की ज्यातनं मुवमेंट तयार होईल. आपल्याला मुवमेंट पाहिजे. म्हणून इव्हेंट करणारे, आता आम्ही बाबासाहेबांची जयंती किती पैसे खर्च करतो, काय काय करतो तुम्हाला नाही सांगत मी. तेवढे जर पैसे वाचवले तर आंबेडकरी चळवळीमध्ये हजारो पूर्णवेळ कार्यकर्ते तयार होतील. पण आता आम्हाला उत आलाय, काय करायचं. हा, उत आलाय. फार पैसे विषय टाइम वेस्ट होतो. इव्हेंट करा, पण अशी करा 2 वर्षांनी करा, पण 1.5 लाख लोक एकत्र येतात, 2 लाख लोक एकत्र येतात. म्हणजे 2 वर्ष आपण असं काम करायचं की 2 लाख लोक आपण जमा करू शकतो.
तर त्याचा प्रभाव कोणत्याही राज्यावर शहरावर पडतो. 1, 1.5, 2,000, 3,000 लोक एकत्र येऊन काही होत नाही. आमच्याकडे म्हणतात ना की वाळूत मुतलं तर फेसना पाणी, तसलं कार्यक्रम आहे. तर बदलावं लागेल. हे सगळं बदललेलं सांस्कृतिक राजकारण तयार करावं लागणार आहे. आयतं मिळणार नाही. धनाजी आहे, मी आहे, डॉक्टर घिगे आहेत. भारत आता जेवढं चालू शकेल, भारत जास्त चालतो एवढं चालून आला, एवढी मोठी मिरवणूक चालून आला भारत. मला खरं तुला लय आश्चर्य वाटलं. भारत आहे आणि बाकीचे काही लोक जे संमेलनाच्या इकडे विवेक मोरे आहेत, इकडे वारू सोनवणे आहेत, या सगळ्यांबरोबर बसून एक नवा विचार आपल्याला करावा लागेल. मी खूप इंटरेस्टेड आहे की ही कोंडी फोडायसाठी आपल्याला जे जे काय करावं लागेल. आदिवासी लोकांशी आपला संबंध तुटलेला आहे. आदिवासी धर्मानं जे काम केलेलं आहे त्याचा आजच्या काळातला विकास आपल्याला करावा लागेल. हे मानव समूहांच्या बद्दल आपण कधी बघतच नाही. तर या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन या संमेलनानंतर एक मीटिंग होणार आहे आणि तुमच्या प्रत्येकाकडं, तुम्ही कुठनं आलाय मला माहिती आहे, त्या मेघा पानसरे कोल्हापूरवरून आलेलं आहे, तुमच्याकडे येणार आहे. मी येणार आहे आणि तुमच्याकडे एक मागणी आहे आमची की तुम्ही स्त्रियांमध्ये काम करता, चांगलं काम करता, आम्हाला पूर्णवेळ कार्यकर्ते बनतील अशा आमच्या मुली, आमच्या भगिनी या तुम्ही चळवळीला दान करा. पैसे नको. आज गरज आहे माणसाची, आज गरज पैशाची नाही. हात वर काढला तर पैसे पडतात. धनाजी आपण बघितलंय, असा हात वर केला तर पैसे पडतात. मी बघत आहे. असं केलं की आता करू का मी? बघा इथे नाही तर कमीत कमी 40,000 रुपये तुम्हाला आत्ता या गाडीला मी देतो. असं फक्त हात करू देऊ. जादू नाही रे. या माणसाने या चळवळीनं कधी कुणाचे 5 पैसे खाल्ले नाही. तुम्हाला माहिती आहे हे पैसे चांगल्याच कामाला जाणार आहेत. या चांगल्या माणसांच्या पाठीमागे आपण उभे राहूया. जय भीम.